घालचा म्हटलं जवळ बा ड्रेस तुमच्याच पसंतीने घ्यायचं होतं, पण काय तुम्ही यार योग नव्हता असं वाटलं. येसान जसान काही येसान काही पैसे द्या म्हणलं, जाऊ द्या त्याच्यापेक्षा ईशान लगे मनीष आणि त्याच्या आबाजी गेले आणि कपडे घेऊनच आले. बाई जया, हे भरणं पाहुण्याच्या हाती कतवले. पाणी कोण भरते ते विचारणं पहिले. काय बापू, घरी पाणी कोण भरते? त्याच्या हातात भरणं पाणी भरेले. हे मुलाला एक मजा की आहे बरं. मलाच हातात दे. नाही तर त्याच्याहून तमाशा होईल. कमाईनं भरणं हातात कायले दिलं. ईशान आंद्रे बाबू अजून मावशीचं काकाचं आण. हाव आजी. ओ मनीष दादा घेऊ लागलो हे सगळंच. अरे तसं नको ना, नंबर वाईज आणणं ते अदला बदल करशील ना, याचं त्याला त्याचं याला देशील ना. तसं आणणं उचलून. बैरागिनी तू ही साडी दे. आज तुला साडी मग साडी नसल्यावरच घ्यायला लागते. साडीचे पैसे देतो. नाही आई राहू दे, त्याला पैसे द्यायला लागतात. साडी चाल थोडी मला, साडी चालली की मग घेजो साडी. झालं का हे एका एका तांब्याच्या भरण्यावरच आटलं का काम? नाही, सोनार येऊन राहिला ना तुमच्या बोटाईचं माप द्यायला. माय बाबा म्हणत अंगठ्या आणतो, पण म्हटलं राहू द्या, त्याचे बोटाईचे माप घ्या म्हटलं, मगच अंगठ्या करा सोन्याच्या. लहान मोठी झालीस ना मग. चालले वाटे नमस्कार करा मला आई बाबाले. अधिक महिना आहे, कधी सासऱ्याचाही आशीर्वाद घेत जा. तुमच्या घरी तर तुमच्या लोकांच्या लागू लागू आमचे कंबळले गेले, आणि आमच्या घरी आल्यावर तर तुम्हाला मुंडको नाही टाकवल्या जात. कंबळी जर तुमच्या लचकाच बसती. पाहायला का बाई योगिता, साडी आवडली ना? मोनानं तुली सारख्याच आणल्या तिनं, तेच गेलती बाबा संग. नाही आवडली, चांगली आहे ना. पाहिजे बरं, बाबू झोपलेला आहे. हो बाई, बाबूच्या कपड्याचे पैसे त्यातच आहे. ड्रेसच आणून राहील ते, पण ते बाबाला काही ड्रेस कळला नाही. खरं सांगतो, ते आणला ड्रेस नाही लिस्टरचा. मी आता वापस द्यायला लावला. म्हटलं हा ड्रेस काय कामाचा हो, यानं लेकराले अंगही खाजविल म्हटलं. ते लेकराले हे होते रुट्टी, ते कपडा चोपडा राहते पॉलिस्टर का साजरा राहते, पॉलिस्टरही नव्हतं ते. का बाई जस ना नेराच होतं की ते, वापस द्यायला लावला. मग ते पैसे ठेवले बाई. तुमच्या लेकराचे पैसे शाळेवर आहेत व माय तुमच्या. ईशानचा लागे कुणालचा तर ड्रेस आणण्याचाच राहिला. पण मोना त्याला दोन्ही लेकराचे कपडे आता संध्याकाळी जातील म्हटलं. बाबाने तो काय जातील हा, लेकराचे कपडे आणतील. योगिताच्या पोराचे पैसे फक्त त्यासाठी दिले की राहून नाही राहिली म्हणून. ते जाते, मग तिच्या पोराचा ड्रेस अजून राहिला असता म्हणून पैसे देऊन दिले बाई योगिता. जावई बा जाता युवराजचा ड्रेस घेऊन घे जा. त्याच्या आबानं आणला, पण तो मग नव्हता पटला म्हणून वापस द्यायला लावला. हो हो हो, घेऊन घे. तुम्ही आले बा एवढा चांगलं वाटलं. हो ना, खूपच म्हणजे आजचाच वस्तू असा निवडला. आज एवढं बिझी होतं म्हटलं काय सांगू तुम्हाला. पण हे रागिनी म्हणे नाही आजच कार्यक्रम आहे, आजच यावं लागते. हा ना, महिन्याच्या सुरुवातीला आठवून घ्यायचं होतं. आता पाण्या पावसाचा दिवस राहते, येण्या जाणाऱ्यांना तकलीफ होते. हाय काय जवळ ना मा बाप जीवा गेला. एवढा मोठा किराणा आणला, माय करू थकली. एवढा लिहिले कपडे घेतले. एवढे हे भरणे गुंडच आहेत नाही पितळचे, किती महाग झाले, किती खर्च झाला मा बापाचा. बोकळा म्हणते जीवाने गेला आणि खाणारा म्हणते गोळ नाही जा. भले बाई जवळ ना, खरं ना एक नंबरची बाजिंदे लोक आहेत. किती काही कोण केलं, कोण नाही सासऱ्या, किती काही सासऱ्याने केलं तरी हे खोटा काढच त्याच्यात. महिनाभराच्या पहिले कोणी बोलावलं, आजच बोलावलं. अरे बोलावलं तर उपकार माना, तुझ्यासारख्या निढंग्या जावायला तर बोलावही नाही. काय म्हणतो ते जवायला आणायला की नाही आपल्याला? जेवणाचं म्हटलं, पण काय मला जया भेटली होती सकाळी. म्हटलं जयाला म्हटलं बाई आज पाहुणचार करतो, तर जया म्हणे नाही म्हणे घरचे पाहुणे लवकरच जाणार आहे. ते कालच चालले होते ना, तर पण ते थांबले म्हणे. मग ते मोनाच्या घरच्या पाहुण्यानं म्हटलं म्हणे थांबा नाव थांबा, तर मग आग्रह केला तर थांबले म्हणे. सकाळीच जातात म्हणे ते, म्हणून म्हटलं जा ना पाहुणेले बोलावून आणा. चालले जातील असं वन की बाबा चहा प्याली नाही बोलावलं आम्हाला. अधिक महिन्याला येलाय तर मी तर जेवणच करत होती ना पुरी, पण ते थांबत नाही म्हणतात. मग जवायला सुट्टी
पोरीले करीन जेवण. पोट्टे आहेत अजून. बर बर, मग आणू का बोलावून? मला वाटलं आमटी. नाही नाही, चालली ते जयाच्या घरचे जातात ना. मग आज योगिता तर गेलीच काल. हा, ही हार गेली. चहाल तर बोलावून घ्या. बरं तू ठेव चहा, मी आणतो पाहुणेले बोलावून. पोरीले त्याचा आवाज या म्हणा ते पेतींच्या. अरे म्हटलं पाहुणे आले, पाणी आणजो. हाव हाव. बाबू दे रे बाबू पाणी. म्या म्हटलं हाच का तुम्ही? मी इले म्हणून राहिलो की स्वयंपाकाची तयारी कर, जवळ बाजून जातील सगळे. तर ते म्हणते नाही सकाळूनच चालले. अरे थांबा ना, आमच्या घरचं जेवण राहिलं ना. नाही झालं ना, एकच आहे दोन्हीकडचं. नाही मला जावं लागते, आईला थोडं बरं होतं काल. थांबत असतील तर यांना करा बा. नाही बा, मला तर आज अर्जंट जाणे आहे. सीझन आहे ना आता दुकानात. नाही जेवणा वगैरे राहू द्या, जेवणाचं काही नाही एवढं. म्हटलं ते मामाजीले झाले ना आता, काल एवढे जेवण झाले. आज आता भेटी महत्वाच्या. जेवणाचं काय त्या काय फॉर्मॅलिटी. कुठे चालणार बाबू? बापाची मम्मीला बोलवून आणतो. ये रे बाबू, ये ये ये. आमचे नात आले की आम्हाला लय मजा येते, खरं सांगतो. लय गुणाचे नातू आहेत, लय शाहिनी आहेत. ये रे बा ये. बापाजी मनीष दादा कुणाल दा आला होता ना इकडे. हो आताच मनीष दादा घरात आहे, कुणाला गेला मावशीला बोलायले. ये बस. आंघोळ झाली का तुझी? हो आंघोळ केली मी. गमते आमच्या घरी? हो मला गमते अतिच नाही. तुम्ही आता शाळा उघडले लोक, आम्ही चाललो नाही का? आम्ही शाळा उघडल्यावर जाऊ आता. दाखव दे, मी करतो. हो हे पाय, हे पोहे काढले मी. हा पोहे कर आणि तुला काढून देतो मी. शिरा भाजा दोन दोन कायले, एकच कर. कोणी गोळ नाही खात. काय एवढ्या पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या, आज काही शिरा गिरा नाही करायला. नाही हो कशी हो. नाही नाही, जवळ माणसं नाश्त्याला लावले नुसतं का पोहे देतं काय? हा चहा करणं. अहो जेवणच करून राहील ती तर बाबा म्हणत जेवणच कर. पण जया म्हणे बाईच्या घरची पाहुणे सकाळूनच जातात, काय घरची राहत नाही. मग काय जेवणाचं काय मच होतं? उगा आपल्या त्याने द्यायचे काम धंदे राहतात. म्हणून मॅ जाऊ दे जवायले, पुरीलेच करीन मी. म्हणून नाही तर मग जेवणाच हे होतं. मला खरं तर ठरेल म्हटलं महिना आहे जेवणच करतो. पण ते माझे पाहुणे राहिलेच तयार नाहीत. मग शिरा तर कर. नुसतं पोहे सांगतात काय? थांब मी रवा काढून आणतो. हे घे पोहे जो. ते काय ताव्यावर जळून राहिलं ना? नाही ते चुलीचीच पोळी आहे. ती शेवटची मी जो देत असतो. ते ताव्याले पोळी चुलीले देतो मी. बरं आहे ना एक एक नियम. मग ते जळते का आता त्यावरच? हो ते ताव्यावर जाऊ द्या, नाही तर मग चूल टाकून द्या. चुलीचा नैवेद्य आहे तो. मग कमाल नाही रोज का मग असं देवाला नैवेद्य दाखवत नाहीस का? अव तो न्यारा, तो देवाचा नैवेद्य न्यारा. हा चुली नैवेद्य. चुलीवर आपण एवढा स्वयंपाक पाणी तो हे करतो, चुलीला नैवेद्य दाखवत नाहीस काय? कमाल आहे बाई, तू तो आहे नियम. ते राहू दे तो अजून. देते पोहे. पोरी हो तुम्ही बी करत जा. ये कुडी चुलीले द्यावच. आता तुमच्या घरी चूल नाही माय. हो अशी गॅसवर जर जाळली एवढी जर गॅस दिली की बस दुसऱ्या दिवशी सिलेंडरले पोहा लागते. तसंच तर सिलेंडर भेटून नाहीत राहिले. कुठे नैवेद्य दाखवतो? राहू दे. आपल्याला खाले भेटलेच बरं. तुमचं न्यारस आहे. काय राहिलं आता? जुनं जुनं काही नाही राह माय बाई. आणि तुम्हा पोरीले माहिती नाही राहत. सारं भेटत चाललं जुनं. कर बाई कर, पाहुणे बोलायत. तू काय करून राहिली? अव रवा आहे मग गाचात ठेवलाय, दिसूनच नाही राह. मी पाहतो. साजरा अर्धा किलो रवा आणलाय. शिरा भाज म्हणलं. राहू दे ना मोठी आई, कोणी खात नाही ते गोड वापस येतात. काय उगाच कुटाणा करून खर्च पाळणं. राहू दे, खात नाही कोणी शिरा. हेच करतो. 2-2 प्लेट दे पोहे. एका प्लेट चांगलं वाटत. शिरा राहू दे, काही नको बसू हुसकत ते. करणं झालं नाही का? ते बस पोहेच करून राहील ती. ते मोठी आई शिऱ्यासाठी रवा पायत. तू आली का? मनीष आलता मला बोलवायले. त्याच्या आईले म्हणे चल मम्मी चल मम्मी. त्याची आई गेली अंग धुवायले. ते म्हणे जाय म्हणे. म्हटलं तू नाहीसच का आती? हो हे सगळेजण आले होती. म्हटलं आई बशीन कर म्हणून आलती करू लागेली. बस घे कांदा चिर पोहे कर म्हणते ते. हो कर ना मग आता ते म्हणून राहिले एवढे तर. कुठे आहे आईचे कांदे ठेवे? मोठे यातला कांदा घेऊ का? हा का बदरला घेऊ? हे शिक्यातला घेऊ का? हा शिक्यातला घे ना, शिक्यातला घे. हे ताज्या बाजारातले आहेत. ते आंदिल्ले आहेत. मग ते अंडी वापरून घ्या. हे आता ताज्या बाजारात आहेत. कांदी शिडेन ताजे होतात का तुला? ही शिक बरं आहे व.
लेकरली की गमते आम्हाला. नाही काय ती दोघं ना आम्ही दोघं. टाया सुनसान असते आमचा. हे पोरी आले लेकर आले की जसा हे टाया भरून जाते. आता 2-3 दिवसापासून पोरी आहेत ना, तो असं मस्त वाटते. लेकराचा आवाज, पोट्टीचा आवाज. नाही तर काय ते दोघं वावरात जाणं, आम्ही वावरात जातो, काही होत नाही घरी. लेकरं बाकरं आली की गमजस. अरे का व शिरा करायला लागत होता, गोड नव्हतं करायला काही जवळ बोले, अधिक महिना आहे ना. अमाय ते जे म्हणे गोड कोणीच खात नाही, त्यालाच पूर्णाच्या पोळ्या खाल्ल्या, काही करू नको. नाही तर मी तिला बारा काढून दिला, सरच काढून दिलं. ते पोरगी केलं नाही. नाही नाही. काय काय शिरा नव्हता पाहिजे काय? हा काय पोहेच केले का फक्त? कर मग साजरा, गोड कर मग चहा आता. बरं बरं, ठुतो. गावातल्या लोकांचा ना गोळावर खूपच भर आहे. गोड करा गोड करा. अरे बापा, गोळा किती बिमाऱ्या होऊन राहिल्या. तुम्हाला सांगतो, मी माझ्या क्लिनिक मध्ये 10 पेशंट आले ना, त्यातले 9 पेशंट हे शुगरच असतात, डायबिटीक. काय काय त्यांना तोच प्रॉब्लेम असतो, एक तो मोठा. साखरेमुळे खूप बिमाऱ्या होऊन राहिल्या म्हटलं. हो बरोबर आहे ते, पण ते कसं आता जुनी लोकांचं आहे, गोड करा गोड करा. नाही आम्ही पण साखर खात नाही की, अजिबात साखर खात नाही आम्ही. मी तर खातच नाही. काल 4 पोळ्या पूर्णाच्या दाबल्या ना, आज हा पाहुणा म्हणते साखर खात नाही. हो नाही, खायलाच नाही पाहिजे ना, बरोबर आहे ना. खायच नाही पाहिजे. हेल्थ कॉन्शियस लोकांनी कसं थोडं पाहिलंच पाहिजे. नाही तर मग यांच्यात आणि आपल्यात काय फरक आला. आता तसं म्हणसान तर यांनी शेतात काम केलंय, हा घाम गाळला म्हणून यांना काही झालं नाही. आपल्याला तसं शारीरिक मेहनतीवालं काम ना कोणतं. अरे पाणी आणजो. घ्या घ्या ना जवळ, घ्या घ्या. हो हो, तुम्ही पण घ्या. अमाई म्हटलं ही तुळशी वाळली आता, हे काढून टाकण्याच्या ठिकाणी दुसरी लाव. हे वाळलीची काय चांगली दिसते व ना. आता पाणी पडलं की लावा लागेन बाई. सजरी ना मस्त झालती. हे उन्हाच्यानं माय नो बाई, ऊन का थोडं तपून राहिलं माय बाई, भूतातला सारखं ऊन तपून राहिलं. सारे झाडं खराब झाली, तुळशी काय जगीन बिचारी. पण हे काढून टाकाता, दुसरी लावून दे. मोठ्याच्या दारात तर लय आहेत. हो हो माहित आहे मला, त्यातलीच एक आणून लावून देईन. आता सध्या नाही लावत, आता लावली तरी ते जगत नाही या उन्हानं. आता एक पाणी पडलं की मग थंडवा आला की मग लावून देईन. हे काढून टाकीन, आज काढून टाका होतं मग भोंड भोंड वृंदावन चांगलं दिसत नाही. तुळशी वृंदावनात तुळशीच नाही तर साजरं होते का. आता हे असली कशी तरी असं वाटते हाय तुझी, म्हणून मी काढून नाही राहिली खरं तिले. काय म्हणत मग पाहुण्याचा फोन आलता, आवडता ड्रेस? हो आवडलात, काही नाही. एवढा महागाचा ड्रेस राहत नाही तर काय तो. आणि त्याला नावं ठेवायला काय आहे, काय नाही नावं ठेवतात ते. रंग नाही आवडला, ते कलर वेगळा पाहिजे होता. म्हटलं मग आम्हाला जो आवडला तो आणला. म्हटलं काय झालं, त्या कलर चांगलाच आहे. मग कोण गेलता आणायला, सांगितलं मीच गेलती, मी बाबा जशना आम्ही गेलतो. म्हटलं माय बाय व रंग नाही आवडला का सांग मग. अहो पाहुणीले म्हणा लागत होतो ते लेबल नका तोडू, दुकानदार घेईन ना वापस, रंग बदलून देईन ना तू. आई मुखटाला राय, ते म्हणतील तसेच नाचतं काय, तेले काय हाय. फुकट ठाक ना, फुकटच फुकट सण, त्याच्यात नखरे. हा नाही रंग आवडला आणि तो नाही रंग आवडला, काय झालं त्या रंगाले. चांगला रंग आहे मस्त, मला पसंती नाही घेत ना, तेले काय हाय. जास्त मुद्दाम करतात ना माहिती, मुद्दाम करतात तुला नाही माहित. मुद्दामून म्हटलं ड्रेस कसा आहे चांगला कसं म्हणतील, चांगला म्हटलं ते जीभ नाही झडील काय. म्हणून मग असाच आहे, असा पाहिजे होता, रंग तसा फ्रेंड पाहिजे होता, असा पाहिजे होता, तसा पाहिजे होता. म्हटलं चांगला आहे तुमच्याजवळ एकही ड्रेस नाही. म्हटलं एवढा चांगला तेवढा चांगला आहे. म्हटलं काय म्हणतील मग अजून असं काय. आणि गुंडगिंड कसं आहे आलं का, पाहिलं का पाहुणे त्यालाच हाती दिलं ना. पण तरी जसं काय म्हणत साजरं केलं म्हणत, का आवडलं का नाही आवडलं, कार्यक्रम जेवण गिवण कसं झालं त्या दिवशी, हा काही चांगलं का म्हणलं का काही. हो चांगलं म्हणत, चांगला झाला ना सगळा कार्यक्रम. काय म्हणते चांगलंच मग असं का. गेली की ते देराणीले दाखवतो हा भरणं घेरणं. त्या देराणीच्या बापानं काय दिलं बाई, चांदीचं कळं दिलं. आहे बाई, हो का हो. ती एकटीच आहे ना. आता आम्हाला कसं 5 जणीले सारखंच घ्यागते ना. हा तुले एक त्याले असं थोडी चालते. सगळ्याला सारखं घेतलं की बरं वाटते. आणि सोन्या चांदीचे भाव लय झाले,
लय गेलं हो तिच्या बापानं चांदीचं कळ माय बाई व. हो माई कपडे नाही घेतले ना, फक्त जबा चांदीचं कळ. पोरीला साडी नाही. अमेराने म्हणे मला पैसे दिले म्हणे. काही पैसे गिसे नाही दिले, हिच्या जोडचेच पैसे दाखवले असतील. मी सांगतो माहिती आहे का आहे तर हिच्याच जोडचे पैसे माझ्या देऊन देईन. हे घ्या मा बाबानं 5,000 मला साडीले गेले, 10,000 तुम्हाला ड्रेसले दिले असे म्हणून. काहीच नाही दिलं बापाने, एक चांदीचं कळ घेतलं. बरोबर आहे, केवढ्याच झालं असेल ते. त्याच्यावर ते काही घेतीन आणि हे घेतीन तर काय त्याला काही पुरलं नाही पाहिजे का? भावनेनं म्हटलं असेल मग की बा त्याच्या सासऱ्यानं चांदीचं कळ घेत वा बापानं काय दिलं पितईचं भरणं असं काही म्हणत असेल. नाही काय नाही म्हणत कोणी, तुम्हाला विचार करत राहतं. काय विचार करा लागते, यानं काय म्हटलं त्यानं काय म्हटलं. आपल्याला जे देणं होतं ते दिलं ना आपण. मग म्हणणारे काय आहे, नावं ठेवणाऱ्याने नावच ठेवतात ते आयुष्यभर. कुठे त्याच्या नादी लागायला लागते.